नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत थेट कोकणातून. आणि आज आपण आहोत कोलेवाडी देवरुखमध्ये आणि चाललो आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर. हे आपलं श्री शंभूचं देवस्थान आहे. ते आहे मारळमध्ये, म्हणजे देवरुखमध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये. तर तिकडे आपण चाललो आहे. रात्री आपण होतो शैलेच्या मामाकडे, म्हणजे कोलेवाडीमध्ये. तिकडून आपण चाललो आहे आता तिकडे मार्लेश्वरला. इथून 22 किलोमीटर आहे. ऑटो केलं आहे. पण तुम्हाला थोडा प्रवास दाखवतो इकडून. इकडे आपल्या शैलेचं मामाचं घर आहे. मामाच्या बसले तिकडे. आता इकडून आपण चाललो आहे. रिक्षा ऑलरेडी आलेली आहे. आजी चल, आजी आजोबा दाखवलं ना. बघा आता मित्रांनो, आता आपण पुढच्या वर्षी येणार. ते एका वर्षानंतर भेट होते. ते शैलेच्या मामाचं घर आहे. ऑटोनेच चाललो आहे आपण. ते ऑटो पण आपल्या इकडचेच आहे, शैलेच्या मामाकडचेच आहेत. आपले समाज बांधव आहेत योगेश गोपाळ म्हणून. त्यांची ऑटो करून आपण चाललो आहे. आता एक तासामध्ये पोहोचू वाटतं. आपण थोडा प्रवास दाखवतो. हे हाय करा रे भाऊ, चला चला. आता तिकडे आपण थेट भेटू मार्लेश्वरच्या गेटवरती. डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. आता सह्याद्रीच्या कड्यात वसले हो, सह्याद्रीच्या कड्यात वसले देवस्थान पाहू हो. चला मारळ गावात जाऊ, देव मार्लेश्वराला पाहू. 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 तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय. एक पाऊण तास लागला आपल्याला यायला. आणि इकडे आहे ना, बस देखील आल्यात बघा. आणि एक एस.टी. महामंडळाची गाडी देखील आली. देवरुखवरून आहे ना 8 वाजताची एक बस देखील आहे. बसने पण येऊ शकता. आम्ही ऑटो केलं होतं. आणि एक काहीतरी 10 वाजताची एक बस आहे, सांगलीवरून येते. आज सोमवार आहे ना, बऱ्यापैकी आज भक्तजन येतील असं वाटते. गर्दी देखील असेल. इकडे आहे ना एक आपल्या एस.टी. महामंडळाची गाडी देखील आली बघा. कोकण दर्शन डायरेक्ट गाड्या येतात इकडे. आणि एक आहे प्रायव्हेट गाडी आहे. जवळून बघतो मध्ये श्रीगोंदा कोकण दर्शन कोल्हापूर नाणीज मार्लेश्वर गणपतीपुळे पावस. म्हणजे आपल्या साईडची जेवढी देवस्थान आहेत ना, थोडी बस मला वाटतं कवर करते. आपल्या एस.टी. महामंडळाची बस आहे. ती डोंगर पहा, एकदम जबरदस्त आहे. पावसाळ्यात नाही वातावरण भारी होतं एकदम. पावसाळ्यात खूप एकदम डोंगराळ भागात आहे, एकदम असं उंचावरती आहे. एक प्रायव्हेट बस देखील आली इकडे. पावसातून तुम्ही आल ना, अप्रतिम एकदम सीन असतात. पूर्ण डोंगर आहे ना, तेव्हा हिरवळ होते एकदम. तर इकडे थोडे एक येत आहेत, नारळ वगैरे घेतील. नारळ वगैरे घेता येते. आमच्या पोराने नळ्या घेतला वाटतं. घेतला काय काय सकाळ सकाळ चालू केलं रे. हे त्याच्याकडे तुम्ही येता रे, बाकी तुम्हाला काय. तर इकडून आपण पायऱ्या चढत चालणार. खूप तिकडे जवळजवळ जायचं आहे. चालण्यासाठी वगैरे आहे ना, पायऱ्यांची असं आहे. आणि सकाळ सकाळ इकडे दर्शन झालेलं आहे बजरंग बलीचं. माकडं भरपूर प्रमाणात आहे इकडे. हे माकडं मागे सांभाळा. पिशा वगैरे ठेवा रे. तिकडे येताना ना जरा माकडांच्या माकडांना सवय झाली आहे. काही आपल्या हातातल्या वस्तू आहेत ना, डायरेक्ट उचलतात. लहान मुलांच्या हातामध्ये आहे ना, सगळं आपण द्यायचं नाही. खायच्या वस्तू असतील ना, त्याच्याकडे याच्यामध्ये ठेवा रे, पिशूमध्ये ठेवा. एक छोटा पिल्लू आहे बघा, केवढ्या छोट्या पिल्लू आहे बघा त्याच्या सोबत. दूध पितो. पायऱ्या वगैरे मस्त केल्यात एकदम. असा इकडे बाजूला नदी वगैरे आहे. आता पाणी नाही आहे. म्हणजे पावसातून आलं ना, श्रावणात वगैरे एकदम भारी वाटतं. तर काही लोक येत आहेत परत, म्हणजे सकाळी एकदम भरपूर लवकर आले होते वाटतं. प्रसाद वगैरे घ्यायचा असेल ना आपल्याला,
सगळं सगळं व्यवस्था आहे इकडे. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. सरबत वगैरे मिळणार इकडे. मग आता कसं आमच्या आपल्यासोबत आता थोडी मंडळी आहे ना, लहान मुलं आहेत ना, म्हणून आम्ही जरा लवकर येण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण 8 वाजता निघालो आम्ही. पहिल्या 5 मिनिटात आपलं पब्लिक झालं आहे गार. दमा झालं. सकाळी लवकर उठलेत ना. चला रे. तोपर्यंत दमले बसले आपले लोक. कसला एकदम वाटतं बघा इकडे. कडे बघा. कड्या कपाऱ्यामध्ये बसलेले म्हणतात ना. जबरदस्त आहे. थोडं मस्त एक बॅनर लावलाय आपल्या कोकणातील जे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध एक क्षेत्र आहेत त्यांचं सर्वांचं इथे एका ठिकाणी त्यांनी बॅनर बनवलं आहे बघा. मार्लेश्वर आहे, कर्णेश्वर आहे, रत्नागिरीचा थिबा पॅलेस, गणपतीपुळे, भाटे बीच आणि डेरबनला शिवसृष्टी आहे ना. आणि प्रॉपर असा एक लावला आहे, बॅनर लावला आहे बघा इकडे. सगळे त्याच्यामध्ये एका बॅनरवरती सगळे आपल्या प्रसिद्ध जेवढे आपले आहेत क्षेत्र आहेत सर्व आहेत त्यांचा. इथे शिवकृपा सरबत सेंटर आहे इकडे. सरबतच्या भरपूर व्हरायटी दिसत राहा इकडे. ऊसाचा रस पण दिसतोय. सगळ्यांना हे सरबतचे सगळे ब्रँड आहेत सगळे. काय पाहिजे ना तुला? फ्रुटी पाहिजे. हे सोमवार आहे ना, सो गर्दी भरपूर आहे बघा. अर्धे लोक दर्शन घेऊन येत आहेत, अर्धे लोक चाललेत. फायनली आपण पोहोचलो इकडे. इकडे पूर्ण आहे ना कातळामध्ये आपलं हे देवस्थान आहे ना. ते केवढा कडा आहे बघा वरती. नजर पुरत नाही एवढा कडा आहे. आणि सर्वांना दगडामध्ये आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसेल कदाचित, नंतर स्टॉप करावं लागेल. जेवढे बांधकाम केलं इकडे. इकडे पावसाळ्यामध्ये मोठा धबधबा असतो इकडे. पुढे असतो दिसणार नाही वाटतं, बघूया. तिकडे धबधब्यासाठी जायला केलं आता हे. दर्शनीय जंगल दिस, तिथं बोलायचं नाही दिस. सर्प नाग विसरले विष, माकड फिरवी शेपूट भिस. दर्शनीय जंगल दिस, तिथं बोलायचं नाही दिस. सर्प नाग विसरले विष, माकड फिरवी शेपूट भिस. शेंगदाण्याचे पुरे आमिष, शेंगदाण्याचे पुरे आमिष, चणा फुटाणा जाऊ. चला मारळ गावा जाऊ, देव मार्लेश्वराला पाहू. 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 संक्रांतीला ही जत्रा मोठी, गिरजावराचे नाम ओठी. पावसाळ्यामध्ये हा धारेश्वर धबधबा म्हणून आहे, मस्त वाहत असतो. आत्ता पाणी नाही आहे ना. मस्त सीन असतं एकदम इकडे पावसाळ्यामध्ये. माकडांचा मोठ्या प्रमाणावर इकडे आहे. वावर भरपूर आहे माकडांचा इकडे. पाहायला तिकडे माकडे दिसतील. सोमवार आहे ना, जास्त गर्दी आहे. आणि स्वयंभू शिवलिंग आहे महादेवाचं. गुंफेमध्ये एकदम आतमध्ये. लाईट वगैरे आतमध्ये काही नाही, किंवा मोबाईल पण अलाउड नाही आतमध्ये. हा धबधब्याकडे जायचा मार्ग आहे. आता मस्त इकडे ना हे केलं आहे, पायऱ्यांची चांगली व्यवस्था केली आहे. हळू चला रे, हळू चला. पायऱ्यांची चांगली व्यवस्था केली आता. हळू. धारेश्वर धबधबा आहे, धारेश्वर धबधबा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे.
असले उड्या मारतात बघा एकदम. आहे माकड आहेत ना, मोठ्या प्रमाणावरती माकड आहेत इकडे. या रे इकडून आहे ना धारेश्वर धबधब्याकडे जायला मार्ग आहे इकडून. आता पाणी नाही आहे. आता पावसाळ्यातून थोडी पातळी जास्त असते पाण्याची, त्यामुळे इकडे जायला देत नाही. तेव्हा थोडंसं जानेवारी फेब्रुवारी वगैरे असेल ना, तेव्हा थोडं पाणी कमी असतं ना, तेव्हा थोडं जायला देतात. हा पूर्ण धबधबा तेव्हा भरून वाहतो एकदम. जबरदस्त वाटतं एकदम. इथे देखील एक मंदिर आहे. इथे देखील एक मंदिर आहे. आणि नदी पात्रातील तो दगडी पाहू शकता, थोडा मोठा मोठा दगडी बघा. हा पूर्ण परिसर एकदम डोंगराळ आहे एकदम असा. पूर्ण डोंगराळ परिसर आहे. थोडं थोडं बघा इकडे आता आहे ना, अजून पण थोडा धबधबा वाहतोय बघा. थोडा थोडा. आता मे महिना आहे ना, असं पाणी कमी आहे बघा, तरी पण थोडा थोडा वाहतोय. हाच पावसाळ्यात जास्त इकडे पाठवतच नाही आपल्याला, धोकादायक असल्यामुळे. गणपती वगैरे जर आलो ना आपण तर मस्त एकदम वाटतं. हा पूर्ण भरलेला सुद्धा बघा, कुंड्यासारखं वाटतंय. आणि पूर्ण ह्या कडा कपारीमध्ये एकदम देव मार्लेश्वर है ना. सोमवार असल्यामुळे पब्लिक बऱ्यापैकी आहे इकडे. दगड बघा केवढे केवढे दगड आहेत ते. आता पब्लिक येतं इकडे. या रे जबरदस्त वाटतं एकदम. काय दाग मित्रांनो, मधमाशा देखील मोठ्या प्रमाणात आल्या बघा पाणी घेण्यासाठी. दिसतात मधमाशा आहेत या सगळ्या. पाणी घेण्यासाठी आले तिकडे. तर मित्रांनो, आपल्याला इकडे लाल कलरचा खेकडा मिळाला बघा. छोटा एकदम लाल कलरचा खेकडा. तर त्याला देतो इकडून सोडून, रिलीज करतो त्याला. त्यामध्ये सोडला बघा, याच्यामध्ये गेला. तिकडे त्या कड्याला खूप आहेत बघा लाल खेकडे. वरपर्यंत आले एकदम असे. जबरदस्त वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला इथे आहे ना लाकडापासून बनवलेल्या खूप साऱ्या वस्तू आहेत बघा, छोट्या छोट्या. आता हा पाट बनवला एकदम जबरदस्त पाट आहे. छोटावाला एकदम मिनी पाट आहे एकदम मस्तपैकी. इथे थोडक्यात आपल्याला अगरबत्तीसाठी स्टँड पण आहे बघा. कितीला आहे का स्टँड? 10 रुपयाला फक्त. आणि ते लहान मुलांसाठी पोळपाट पण आहे. हे पोळपाटचं दाखवतो इकडे. इकडे वेगवेगळ्या वस्तू बनवल्यात बघा. काकाने स्वतः बनवले. त्यांचा छोट्या मुलांसाठी पोळपाट पण आहे. छोटी मंदिर आहे तिकडे इथे बनवलेले. छोटे छोटे देवारे बनवले बघा इकडे. झोपाळा आहे छोटा छोटा झोपाळा. काकांचे दिले ते विश्वकर्मा संतोष पांचाळ म्हणून त्यांनी बनवलेलं आहे. स्वतः बनवलं. हे हलू नको. खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. बघा याच्यामध्ये बॉटलमध्ये शिडी टाकले. कशी बनवली असेल कला एकदम. बॉटलच्या आतमध्ये जॉईंट केले आपली शिडी. हलू नको. देवार एकदम मस्त आहे. पिंडी बनवली. पिंडी आहे. छोटी गाडी देखील बनवलेली आहे. छोटे छोटे पाट आहे. आपल्या घरी काही राहू शकत नाही.